नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। महाराष्ट्रात भाजपला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका सूत्रानं एका वृत्तपत्राला सांगितले की आरएसएस आणि भाजपने राज्यात सरकार चालवण्याचा फॉर्म्युला ठरवला आहे। पहिली 2.5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री तर पुढील 2.5 वर्ष शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील। मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केले जाणार आहे। सूत्रानुसार भाजप आणि आरएसएसने मिळून फडणवीस यांची भूमिका निश्चित केली आहे। त्यांना 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये करार झाला आहे। त्याचवेळी फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी पक्ष हायकमांड आणि आरएसएसची तयारी सुरू झाली आहे। आरएसएसचे संचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सहमती दर्शवल्याचे आरएसएसच्या सूत्रांचे म्हणणे आहे। याचे मुख्य कारण म्हणजे फडणवीस यांचा दोन्ही संघटनांमधील समान समन्वय। 2.5 वर्ष पूर्ण होण्याआधीच फडणवीस यांना भाजपचे अध्यक्ष बनवल्यास त्यांच्या जागी पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे किंवा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते। 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत हे निश्चित मानले जात आहे। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस विजय झालेले आहेत। या जागेवरून त्यांचा हा सलग चौथ्यांदा विजय आहे। देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडघे यांचा पराभव केला आहे। 2014 मध्येही दोघे आमनेसामने आले होते। त्यावेळी फडणवीस 58,942 मतांनी विजय झाले होते। 2019 मध्ये काँग्रेसने उमेदवार बदलून आशिष देशमुख यांना तिकीट दिले। त्यानंतर देवेंद्र फडणवीस 49,344 मतांनी विजय झाले। 26 नोव्हेंबर पूर्वी सरकार स्थापन करावे लागेल। आज मुख्यमंत्र्याची घोषणा होऊ शकते। महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे। त्यापूर्वी सरकार स्थापन करणे आवश्यक आहे। तसे न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याचा फॉर्म्युला ठरला आहे। सरकारमधील पक्षांना प्रत्येक 6-7 आमदार मागे एक मंत्रिपद मिळेल। त्यानुसार भाजपचे 22 ते 24, शिवसेनेचे 10 ते 12, शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गट यांना 8 ते 10 आमदार मंत्री होऊ शकतात। मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आज किंवा सोमवारी शपथविधी होऊ शकतो। तर भाजपच्या विजयाची आतली कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आरएसएसने लोकसभा निवडणुकीतील नाराजी विसरून प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतली। विधानसभा निवडणुकीत आरएसएसची भूमिका आणि भाजपचा मोठा विजय यावर आम्ही संघाशी संबंधित दिलीप देवधर यांच्याशी चर्चा केली। दिलीप देवधर थोडी आधीपासून सुरुवात करतात। ते म्हणतात, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून अशी विधाने येत होती की निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाला आरएसएसची गरज नाही। यावर आरएसएसने काहीही भाष्य केले नाही, परंतु लोकसभा निवडणुकीपासून दूर राहिले। भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशारा आरएसएसने भाजपला दिला होता। तेव्हा उत्तर आले की आरएसएस विनाकारण घाबरत आहे। यानंतर 10 मे रोजी पीएम मोदी आणि संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यात बैठक झाली। भाजप 350 ते 400 जागा जिंकेल अशा सांगण्यात आलं होतं। दरम्यान 21 मे 2024 रोजी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की सुरुवातीला आम्ही कमी सक्षम होतो, मग आम्हाला आरएसएसची गरज होती। आता आम्ही सक्षम आहोत। आज भाजप स्वत चालवत आहे। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत आरएसएस सक्रिय झाला नाही। 4 जून 2024 रोजी निकाल लागला तेव्हा आरएसएसची भीती खरी ठरली। भाजपला केवळ 240 जागा मिळाल्या। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की आम्ही 220 जागा जिंकल्या असत्या तर आम्ही सरकार स्थापन केले असते। भाजपने कुठे चूक केली ते निकालानंतर समजले। भाजपने आरएसएसशी संपर्क साधून आधी हरियाणा आणि नंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली। दरम्यान केरळमध्ये आरएसएसच्या समन्वय समितीची बैठक झाली, ज्यामध्ये भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही हजेरी लावली होती। आरएसएसच्या 32 संघटनेसोबत बसून त्यांनी मतभेद मिटवलेत। या बैठकीनंतर आरएसएस महाराष्ट्रात काम करू लागला।
32 संघटनांनी 4 महिन्याची तयारी केली. RSS 1.5 लाख मंदिरापर्यंत पोहोचला. दिलीप देवधर म्हणतात की RSSने भाजप पूर्ण ताब्यात घेतला. पूर्ण ताबा घ्यायचा म्हणजे आधी फडणवीसांना भाजप हायकमांडकडून सूचना मिळायच्या, मग RSSने ही सूचना द्यायला सुरुवात केली. आजही हा समन्वय सुरू आहे. याशिवाय RSSने आपल्या 32 संघटनांना लोकांमध्ये सक्रिय केले. हिंदी दिनदर्शिकेनुसार 4 महिने उत्सव महिना म्हणून प्रत्येक हिंदू सण संघटित पद्धतीने साजरा केला जात असे. त्यापैकी गणपती उत्सव, कोजागरी उत्सव, दिवाळी पहाट हे सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरे केले गेले. दिवाळीनिमित्त मिठाई आणि कपडे वाटून गोरगरिबांना सोबत घेतले. श्रीमंत कुटुंबाकडून देणगी घेणे आणि त्यांना गरिबांशी जोडणे असे काम झाले. महाराष्ट्रात 1.5 लाखाहून अधिक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिरात उपदेश करू लागले. याद्वारे लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. कोणत्याही संघटनेने मंदिरावर वर्चस्व गाजू नये, तर त्यांच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशा सूचना RSS कडून देण्यात आल्या होत्या. 1 लाख महिला नेत्यांना उभं केले. हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या जातीसोबत चर्चा केली. दिलीप देवधर यांच्या म्हणण्यानुसार RSSच्या 32 संघटनांना महाराष्ट्रात दर आठवड्याला वेगवेगळे उपक्रम करत राहिल्या. त्यात कीर्तन, भजन, क्रीडा उपक्रम, कार्यशाळा आणि उत्सव याचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपचे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले. याशिवाय 1 लाखाहून अधिक महिलांना नेत्या मैदानामध्ये उतरल्या होत्या. त्यांनी महिलांमध्ये जाऊन भाजप सरकारचे फायदे सांगितले. हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या सर्व जातींमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातील कुणबी, मराठा, माळी, SC, ST आणि आदिवासी समाजातील लोकांना एकत्र आणा. चला एकत्र हिंदुत्ववादीसाठी एक व्हा अशी मोहीम सुरू केली. दिलीप देवधर सांगतात, जिल्हा आणि तहसील स्तरावर सर्व 32 संघटनांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटून त्यांच्या कामाचा आढावा घेत असत. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे लोकही त्यांच्यासोबत काम करायचे. RSSच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राचे व्यवस्थापनही हाती घेतले. दिलीप देवधर म्हणतात, RSSच्या कार्यकर्त्यांनी भाजपची मतदान केंद्र व्यवस्था ताब्यात घेतली. कोणत्या बूथवरून किती मतदान झाले, कोण मतदानाला गेले नाही, कोणत्या कुटुंबात कोण मागे राहिले, यावर स्वयंसेवकांनी बारीक लक्ष ठेवले. लोकसभा निवडणुकीतील पराभवातून धडा घेत RSSने बटेंगे तो काटेंगेचा नारा घराघरात पोहोचवला. मत देताना जनतेला सांगितले की फूट पडली तर फूट पडेल आणि एक झाला तर सुरक्षित राहाल असे घोषणा वाक्य लक्षात ठेवा. RSSने निवडणुकीत लँड जिहाद, लव जिहाद, धर्मांतर आणि दंगलीचे मुद्दे उपस्थित केले. एकीकडे त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडला आणि दुसरीकडे संविधान, आरक्षण, अनुसूचित जाती याबाबत दलित आणि मागासवर्गांमध्ये पसरलेले गैरसमज दूर केले. सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून हिंदुत्वाचा प्रचार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारवर भाष्य केले होते. शरद पवारांना भटकती आत्मा म्हटल्याचा विपरीत परिणाम झाला होता. हे पुन्हा घडू नये म्हणून RSSने शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात टिप्पणी टाळण्यास सांगितले. पंतप्रधानही हा सल्ला मान्य केला. लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता पंतप्रधान विधानसभा निवडणुकीत फारसे सक्रिय नव्हते. महाराष्ट्रात त्यांनी केवळ 10 सभा घेतल्या. योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यापेक्षा जास्त सभा घेतल्या आहेत. योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात 11 सभा घेतल्या. सर्व महायुतीचे उमेदवार विजय झाले आहेत. महाविकास आघाडीच्या पराभवानंतर राष्ट्रवादीचे SP अध्यक्ष शरद पवार यांनीही योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो काटेंगेच्या घोषणेमुळे ध्रुवीकरण झाल्याचे मान्य केले. अतुल लिमये यांनी मराठा समाजाला पटवून देण्याची जबाबदारी घेतली. महायुतीच्या विजयात RSSचे सरचिटणीस अतुल लिमये यांचा मोठा वाटा असल्याचे RSSशी संबंधित सूत्रांनी म्हटले आहे. 54 वर्षीय लिमये हे एकेकाळी अभियंता होते आणि 30 वर्षापूर्वी त्यांनी बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडली आणि RSSचा प्रचारक बनले. अतुल लिमये हे महायुती RSSच्या महाराष्ट्रातील प्रचाराचे मुख्य समन्वयक होते. अतुल लिमये यांनी मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यातील गुंतागुंत याचा अभ्यास केला. समाजातील नेत्यांचा विश्वास संपादन करणे, OBC वोट बँक भाजपच्या बाजूने बदलणे आणि RSSच्या विचारधारेनुसार मतदारांना एकत्र करणे यासाठी त्यांनी तळागाळात काम केले.
भाजपने प्रचारादरम्यान मराठा समाजाकडे दुर्लक्ष करायचे नाही असा निर्धार अतुल निमे यांनी केला. त्यांच्या पथकाने राज्यातील मराठा नेत्यांची भेट घेतली. मराठा समाजाच्या आरक्षणाला भाजपचा पाठिंबा असल्याची ग्वाही दिली. लिमे आणि त्यांच्या टीमने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि मोदी सरकारकडे मांडण्याचे आश्वासन दिले. तज्ज्ञ म्हणाले की RSSच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा विजय निश्चित केला. ज्येष्ठ पत्रकार संदीप सोनवलकर म्हणतात, या निवडणुकीत RSS पूर्णपणे जमिनीवर उतरला. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी बाहेर न पडलेल्या भाजपच्या मतदाराला RSSने बूथवर आणले. त्याच्या सुमारे 60,000 स्वयंसेवकांना जमिनीवर काम केले. सुमारे 12,000 लहान मोठ्या सभा घेतल्या. स्वयंसेवकांनी सोसायटीच्या आत खुर्च्या आणि टेबल लावून जागृती केली. भाजपच्या विजय निश्चित असलेल्या जागावर RSSनेही लक्ष केंद्रित केले. ज्या कार्यकर्त्यांसाठी RSSची ओळख आहे अशी भूमिका या निवडणुकीत पाहायला मिळाली. RSSने प्रत्येक मार्गाने भाजपसाठी मते मागितली, जे निकालात स्पष्टपणे दिसून येत आहे. भाजप आणि RSSच्या समन्वयामुळे भाजपला आणि महायुतीला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळालेला आहे. याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.